रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रिपाई सुधागड तालुका नवनियुक्त युवक अध्यक्षपदाला तात्काळ स्थगिती। रिपाई जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आदेश। अखंड देशभरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेतृत्व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सक्षम व कणखर नेतृत्वात पक्ष संघटना जोमाने फोफावत आहे। रायगड जिल्ह्यात ही पक्षाला दिवसेंदिवस मोठी उभारी मिळत आहे। अशातच कधी काही वेळा पक्षांतर्गत तालुका नेतृत्वात समज गैरसमजुती मधून अंतर्गत नाराजी निर्माण होण्यासारखे प्रकार होऊ शकतात। मात्र अशा वेळी देशाचे नेते असलेल्या नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाप्रमाणे पक्षाला तन मन धन श्रमाने आजवर योगदान देणारा व पक्षात सक्रिय असलेला प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता जपा हा संदेश व आदेश शिरोधार्ह मानला जावा असे रिपाईंच्या जिल्हाध्यक्षांनी निक्षून सांगितले। याचवेळी सुधागड तालुक्यातील नवनियुक्त युवक अध्यक्ष पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करताना सदर नव्या अध्यक्षपद नियुक्तीबाबत स्थगिती निर्णय देत असल्याचे रिपाईचे युवक रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक व रिपाई जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। त्यामुळे तुर्तास सुधागडच्या युवक तालुका अध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे। तर पुढे वरिष्ठांची बैठक होऊन यावर कसा तोडगा काढला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंड भारतभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अतिशय उत्तम पद्धतीने काम चालू आहे। महाराष्ट्र असेल आणि रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यामध्ये देखील या कोकण प्रांतामध्ये कोकण प्रांताध्यक्ष प्रकाशजी मोरे असतील, सुशांतजी सपकाळ असतील, आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड असतील, यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम आहे। युवक आघाडीचं देखील अतिशय पद्धतीने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक उत्तम पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही सारेच युवक या जिल्ह्यामध्ये करत आहोत। तसंच आता तुम्ही पाहिलं असेल की 20 मार्च देखील अतिशय नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली किंवा आमचे संपूर्ण तालुका अध्यक्ष असतील यांच्या प्रचंड मेहनतीमुळे रायगड जिल्ह्यातला जो आपण 20 मार्च पाहिला असेल तो देखील अतिशय सुंदर पद्धतीने तो कार्यक्रम झालेला आहे। त्याचं कौतुक देखील सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांनी केलेलं आहे। आणि काही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये समज गैरसमज निर्माण झाले असतील, म्हणजे सुधागड तालुक्याच्या बाबतीत आम्ही जर पाहिलं तर आमचे ते सुधागड तालुक्याचे तालुका अध्यक्ष राहुलजी सोनवणे असतील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे। पक्ष बांधणीसाठी देखील राहुलभाई सोनवणे यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी चालू आहे। परंतु काही कार्यकर्त्यांमध्ये जे मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला असेल किंवा काही वाद असतील तर तो वाद आम्ही सोबत एकत्र येऊन बसून आमचे जे ज्येष्ठ नेते असतील, प्रकाश मोरे असतील, नरेंद्र गायकवाड असतील, सुशांतजी सपकाळ असतील यांच्यासमोर मांडून तो सुधागड तालुक्याला योग्य पद्धतीने न्याय कसा देण्यात येईल याच्यासाठी आम्ही सारेजण प्रयत्न करणार आहोत। आणि कालच जे आमचे राहुल सोनवणे यांनी जे काही युवक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली असेल तर त्या नियुक्तीला सध्या तुर्तास आम्ही स्थगिती देतोय आणि सर्वच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून योग्य त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल आणि कार्यकर्त्याचा कुठेही अपमान होईल असा प्रयत्न आम्ही करणार नाही। कार्यकर्त्यांच्या पद्धतीने सन्मान करता येईल आणि पक्षवाढी संघटनेसाठी जे जे आपल्याला करता येईल त्याच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सारेच कार्यकर्ते आता एकटवलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफला पुन्हा नव्याने कशा पद्धतीने उभारी देता येईल यासाठी सारेच तालुका अध्यक्ष असतील, सारे युवक तालुका अध्यक्ष असतील, जिल्ह्यातील सारी कमिटी असेल यासाठी आता मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलेले आहे असं मला वाटतं। सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड भारतभर पक्षाचं काम अतिशय जोमाने सुरू आहे। प्रत्येक राज्यामध्ये पक्ष मोठ्या ताकदीने वाढत आहे। नागालँडमध्ये म्हणजे जी नॉर्थ ईस्ट आहे त्या साईडला देखील पक्ष आपला खूप ताकदवर झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये आणि या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद एकदम स्ट्रॉंग आहे। ताकदीचा पक्ष
आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात देशभर काम करत आहे. रिपब्लिकन पार्टीमध्ये रायगड जिल्ह्याच्या बाबतीत जर म्हटलं तर नुकताच 20 मार्चचा कार्यक्रम झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी या कोकणाला पक्षाचा वर्धापन दिन जो 3 ऑक्टोबरला असतो तो मोठा कार्यक्रम दिलेला आहे. आता 2 तारखेला आमचे कोकण प्रांताचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी मोरे साहेबांनी महाड येथे गेस्ट हाऊसला मीटिंग लावलेली आहे. वर्धापन दिनाच्या तयारीच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची सगळी चर्चा होणार आहे आणि तो मोठा कार्यक्रम देखील आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने यशस्वी करू असा आम्हाला विश्वास आहे. आज आपण सुधागड तालुक्याच्या बाबतीत जर मला सांगायचं असेल तर विषय असा आहे की सुधागड तालुक्यामध्ये काल नव्याने त्या ठिकाणी युवक अध्यक्ष म्हणून भावेश गायकवाड यांची काहीतरी नियुक्ती तिथल्या तालुका अध्यक्षांनी आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलेली असं मला समजलं. आपले जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोदजी महाडिक जे आहेत त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे संपूर्ण माहिती आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आणि जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून प्रमोद महाडिक हे सर्व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन प्रत्येकाला सोबत घेऊन काम करत असतात. त्याच्यामुळे जो सुधागड तालुक्यामध्ये जो कालचा जो प्रकार घडलेला आहे म्हणजे जो नव्याने नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ती बेकायदेशीर आहे. कारण सुधागड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी युवक अध्यक्ष म्हणून आपले तरुण तडफदार जे नेतृत्व आहे डॅशिंग नेतृत्व आहे निशांत पवार यांच्या रूपाने त्या ठिकाणी तालुका युवक अध्यक्ष आहे. त्याच तालुक्यामधून आपले सुशील गायकवाड हे युवक जिल्हा सरचिटणीसमध्ये प्रमोद महाडिकांच्या सोबत काम करत आहेत. रायगड जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने युवक आघाडीचं काम चालू असताना अचानक काल सुधागड तालुक्यामधून युवक अध्यक्ष नव्याने कसा निवडला गेला हा फार मोठा प्रश्न मला आज जेव्हा समजलं त्यावेळेस मला हा पडलेला आहे. राहुल सोनवणे जे आमचे त्या ठिकाणचे तालुका अध्यक्ष आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. संघटन चांगलं बांधलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या तालुक्याची मजबूत आमची संघटन शक्ती उभी आहे. परंतु कालचा जो निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय बेकायदेशीर यासाठी आहे की तालुका युवक अध्यक्ष त्या ठिकाणी असताना तुम्ही नवीन तालुका युवक अध्यक्ष कशा पद्धतीने निवडला ही पद्धत चुकीची आहे. कारण तालुका युवक अध्यक्ष त्या ठिकाणी असताना जर त्या तालुका युवक अध्यक्षाला थांबवून किंवा त्याला निलंबन करून तुम्हाला जर नव्याने दुसरा तालुका युवक अध्यक्ष जर द्यायचा असेल तर सर्वप्रथम पहिल्या तालुका अध्यक्षाला तुम्ही कायदेशीर जी पक्षाच्या मार्फत आपण नोटीस देतो कारणे दाखवा नोटीस. कारण आपण कधी एखाद्या कार्यकर्त्यावर कारवाई करतो ज्यावेळेस तो पक्षाच्या सोबत काम करत असताना पक्षाच्या विरोधात जेव्हा तो एखादं काम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावर कारवाई करतो. आणि पक्षाशी निष्ठावंत असलेला कार्यकर्ता तर त्याच्याकडनं कुठल्याच प्रकारचं अजूनपर्यंत कुठलंही असं वर्तन घडलेलं दिसत नाही आहे. आणि अचानक त्यांना निलंबन करायचं हकालपट्टी करायचं हा निर्णय कसा झाला हा मला अजूनपर्यंत समजलेला नाही. परंतु त्या ठिकाणी त्यांना ॲक्च्युली खऱ्या अर्थाने युवक अध्यक्षाला कारणे दाखवा नोटीस द्यायला पाहिजे होती. 8 दिवसाचा टाईम त्यांना द्यायला हवा होता. त्यात त्या युवक अध्यक्षांचं उत्तर घ्यायला होतं आणि ते उत्तर योग्य आहे अयोग्य आहे काय ते तालुका अध्यक्ष आणि जिल्हा युवक अध्यक्ष यांनी एकत्रित बसून ते चर्चा करायला पाहिजे. त्यावर योग्य जर उत्तर असेल की त्यांनी कुठलंही पक्षविरोधी काम केलेलं नसेल तर त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. आणि जर पक्षविरोधी काम खरोखर केलं असेल तर त्यांचं निलंबन करता येऊ शकतं. परंतु हा अधिकार जिल्हा युवक अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष या दोघांनी मिळून तो घ्यायचा असतो निर्णय आणि मग तो त्यांचा अधिकार आहे ती कारवाई करण्याचा. परंतु पहिला तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी कार्यरत असताना तुम्ही नव्याने दुसरा तालुका अध्यक्ष देता ही पद्धत बेकायदेशीर आहे. पक्षामध्ये ही चुकीचा पायंडा पडू नये म्हणून मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून काल जी निवड झालेली युवक अध्यक्ष सुधागड तालुका भावेश गायकवाड यांच्या निवडीला मी स्थगिती देतो. त्या ठिकाणी निशांत जे आपले युवक अध्यक्ष आहेत निशांत पवार तेच त्या ठिकाणी युवक तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. आणि त्यांच्या बाबतीत जर काही तक्रारी त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या असतील पदाधिकाऱ्यांच्या असतील किंवा स्वतः तालुक्याचे राहुल सोनवणेंचे असतील तर त्यांनी त्या तक्रारी माननीय जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्याकडे द्याव्या आणि त्यांच्यासोबत बसून चर्चा करावी. जर पक्षविरोधी काम केलेलं असेल तर कारवाई करता येईल. परंतु पक्षविरोधी काम केलेलं नसेल
तर कारवाई करता येणार नाही, कोणालाही अशा पद्धतीने काढता येणार नाही. कारण आदरणीय राष्ट्राध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांचा स्पष्ट आदेश आहेत की पक्षातून कुणालाही चुकीच्या पद्धतीने कुणीही काढू नका. पक्ष आपल्याला वाढवायचा आहे, आपली ही जी आंबेडकरी चळवळ ही मुवमेंट आणखी स्ट्रॉंग बनवायची आहे. तर अशा वेळी आपले सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत असायला पाहिजे. तर कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नका. आणि जर खरोखर पक्षविरोधी काम एखादं केलं असेल तर त्यावेळेस कारवाई करायला पाहिजे, परंतु ती देखील प्रोटोकॉलला धरून पक्षाच्या ज्या नियमाप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे आपण ती कारवाई केली पाहिजे. बेकायदेशीर कोणालाही डायरेक्ट नाव घ्यायचं आणि काढून टाकायचं ही पद्धत यापुढे चालणार नाही. चुकीचा पायंडा पक्षात पडू नये या उद्देशाने मी आजच सकाळी माझं राहुल सोनवणे यांच्यासोबत चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना नोटीस द्या, त्या नोटीस त्याचं उत्तर काय येतं आहे ते उत्तर ऐका. ते उत्तर घेतल्यानंतर तुम्ही जिल्हा युवक अध्यक्षाशी बसून चर्चा करा आणि मग पुढील निर्णय घ्या. दुसरं महत्त्वाचं की त्यांनी जो काही निर्णय घेतला युवक अध्यक्षाच्या बाबतीत, त्याचसोबत त्यांनी जिल्हा सचिव जे आहे सुशील गायकवाड त्यांच्यामध्ये देखील तिथं हकालपट्टीचा निर्णय घेतला. पहिली गोष्ट तुम्हाला हकालपट्टी करता येत नाही. प्रमुख पदाधिकारी जर काही चुकत असेल, पक्षविरोधी काम करत असेल तर ते सिद्ध झालं तर त्याचं निलंबन करता येईल, हकालपट्टी करता येणार नाही. हकालपट्टीसाठी तुम्हाला जिल्हा अध्यक्षांच्या सोबत चर्चा करावी लागेल आणि त्याचं कारणं द्यावी लागतील. परंतु जो काल निर्णय जो झालेला आहे त्याच्यामध्ये सुशील गायकवाड यांची देखील हकालपट्टी असा जो त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला किंवा ठराव पास केला तो देखील चुकीचा आहे. कारण सुशील गायकवाड हे रायगड जिल्हा युवक अध्यक्षांसोबत जिल्हा कमिटीमध्ये सरचिटणीस म्हणून महासचिव म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर तो जिल्हा युवक अध्यक्षाचा अधिकार आहे, तो तालुका अध्यक्षाचा अधिकार अजिबात नाही. आणि आणखी जर पुढे जाऊन जर त्यांच्यावर कारवाई करायची तर तो जिल्हा अध्यक्ष म्हणून माझा अधिकार आहे. परंतु अशा चुकीच्या पद्धतीने कोणीही कारवाई करू नका. जिल्ह्यामध्ये कोणीही कुठल्याही कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, अशा पद्धतीचा पायंडा पडू नये. म्हणून मी स्पष्ट आदेश देतोय की कोणालाही कोणाच्याबद्दल काही तक्रारी असतील तर जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याशी संपर्क करा, माझ्याशी चर्चा करा, त्यांच्या काही चुका असतील त्या मला सांगा, मग त्याच्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. परंतु पक्षामध्ये कोणाचाही कुठल्याही कार्यकर्ता आपसात गैरसमज होऊ नये आणि कुणी गट तटासारखं वागण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून पक्षाची ताकद कमजोर होईल. अशा पद्धतीने कोणाचंही वर्तन जिल्ह्यामध्ये असू नये. आणि यापुढे कुठलाही निर्णय घेत असताना तो पक्षाच्या घटनेच्या कायद्यानुसारच घ्यायचा आहे. त्यामुळे तडकाफडकी कोणी निर्णय घेऊ नका. आणि मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की सुशील गायकवाड जे युवक आघाडीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि निशांत पवार तालुका युवक अध्यक्ष सुधागड यांची जी काही काल हकालपट्टी तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे केलेली त्याला मी स्थगिती देतो. ते बेकायदेशीर आहे. याच्या पुढे सुशील गायकवाड देखील त्यांच्या पदावर कायम कार्यरत राहतील आणि निशांत पवार देखील कायम कार्यरत राहतील. त्यामध्ये जे काही भविष्यामध्ये निर्णय घ्यायचा असेल ते राहुल सोनवणे यांनी प्रमोद महाडिक यांशी संपर्क करून माझी संपर्क करावा, तर चर्चा करून मग नंतर पुढील काही दिवसामध्ये त्यांचं समन्वय साधून संघटनेमध्ये कुठेही एक नाराजगी राहता कामा नये. त्यापासून त्या तालुक्यामध्ये आपण ते काम करणार आहोत. तालुक्यातल्या सगळ्यांचा संभ्रम दूर करून योग्य पद्धतीने तालुक्यामध्ये राहुल सोनवणेच्या नेतृत्वाखाली काम चालू राहू द्या असं मी त्यांना या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आदेश करत आहे.